बघा आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आपला जो वन शॉट आहे तो आजचा चौथा आहे, चौथा मोठा भाग, आणि याचे छोटे छोटे भाग आहेत ते वेगवेगळे आहेत. अपूर्णांकाच्या महत्वाच्या बाबी आपण पाहत आहोत. यामध्ये आज आपण गुणाकार आणि भागाकार या दोन महत्वाच्या बाबी समजावून घेणार आहोत. तुमच्या समोर उदाहरण ठेवतो. 3/5 गुणिले 2/7 याचा गुणाकार कसा करणार. ज्यावेळी अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात किंवा अपूर्णांकाचा गुणाकार दिलेला असतो त्यावेळी तो सरळ सरळ केला जातो. कसा? सरळ सरळ. शब्द लक्षात घ्या. समछेद याच्यामध्ये सुद्धा मी हा शब्द वापरला होता, सरळ सरळ. यात सुद्धा तसाच आहे. म्हणजे काय? दोन अंश असतील, दोन्हींचा गुणाकार करून टाका आणि छेदांचा गुणाकार करून टाका. जे येईल ते त्याचं उत्तर असतं. अपूर्णांकाच्या गुणाकारात सरळ सरळ गुणाकार करा. ओके. म्हणजे काय? 3 ने 2 ला गुणलं 6 आणि 7×5 35 हे झालं याचं उत्तर. 6/35 हे याचं उत्तर आहे. ओके. गुणाकार करताना सरळ सरळ करा. अंशाने अंशाला गुणा, छेदाने छेदाला गुणा, उत्तर त्याचं तुमच्या समोर असेल. ठीक आहे. चला, हा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता भागाकार बघू. ओके. चला, आपल्या समोर आता भागाकाराचं उदाहरण आहे. गुणाकाराचा नियम आधीच मी समजून सांगितला. अंश सरळ सरळ करायचा, अंश अंशाशी आणि गुणाकार छेद छेदाशी. ठीक आहे. भागाकाराचा नियम सांगतो. तुमच्या समोर उदाहरण ठेवलेलं आहे. अपूर्णांकाच्या महत्वाच्या बाबी आपण पाहत आहोत. या उदाहरणात काय करायचं? ह्या अपूर्णांकाला याची गुणाकार व्यस्त करायची. शब्द महत्वाचा आहे, इथं लक्षात घ्या. गुणाकार व्यस्त. अपूर्णांकाचा भागाकार करणे म्हणजे गुणाकार व्यस्त करणे. ठीक आहे. हा अपूर्णांक असाच मांडायचा, पण हा मांडताना मात्र उलट मांडायचा. म्हणजे छेद अंशाच्या जागी, अंश छेदाच्या जागी. हा वर, हा खाली. ठीक आहे. ही झाली गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त केला आणि गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. हाच आहे गुणाकार व्यस्तचा नियम. आता तुम्ही सरळ सरळ दिलेल्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करून सरळ सरळ उत्तर काढा. सरळ सरळ गुणाकाराचं चिन्ह आल्यावरती उत्तर सरळ. म्हणजे काय? 3 गुणिले 4 5 गुणिले 2. काय उत्तर येणार आहे? 3 चोक 12 आणि खाली 5 दुनी 10. ओके. हे झालं याचं मोठं उत्तर. जर परीक्षेत तुम्हाला याचं संक्षिप्त रूप असेल तर हे तर याचं उत्तर आहेच. या भागाकाराचं उत्तर गुणाकारात आलं, पण याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं म्हटल्यावर 2 ने दिलं तर इथं 6, इथं 5. याचं उत्तर येणार आहे 6/5. आले लक्षात? पुन्हा याला आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं. समजले? आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार समजून घेतला फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचं सूत्र अवश्य बघा. बघा, आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आपण अपूर्णांकाच्या महत्वाच्या बाबी पाहत आहोत. यामध्ये भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हा मुद्दा आहे. छेद हा भिन्न आहे, लक्षात घ्या. तुमच्या समोर उदाहरण मांडलेलं आहे. एक उदाहरण एक नियम. ठीक आहे. बघा, फास्ट फॉरवर्ड मध्ये 1/2 अधिक 1/3 दोन्ही अपूर्णांकाचे छेद भिन्न आहेत. अशा वेळी काय करायचे? हे छेद समान करून घ्या. नियम काय सांगतो? छेद समान करा. ठीक आहे. ओके. म्हणजे काय करावं दाखवतो इथं. बघा, या 3 ने या दोघांनाही गुणा आणि या खालच्या छेदाने या दोघांनाही गुणा. काय होईल बघा, इथं मांडतोय 1/2 गुणिले हा 3 दोघांनाही गुणायला गेलेला आहे, अधिक इकडचा जो आहे 1/3 हा मांडला आणि आता हा 2 या दोघांना गुणायला जाणार आहे. या 2 ने दोघांना गुणले. आता काय होणार आहे? छेद समान होतील. मग आपला आधीचा नियम आठवा. छेद समान झाले की सरळ सरळ बेरीज किंवा वजाबाकी. बघा, गुणाकार करून घ्या. उत्तर तुमच्या पुढे येईल. 3 1 3 छेद 3 दुनी 6 अधिक 2 1 2 छेद 3 दुने 6 झाले. या दोघांचा छेद 6, या दोघांचा छेद 6. आता इथं 3/6 आणि 2/6 झालेला आहे. याची आता छेद समान झाल्यामुळे बेरीज सरळ सरळ करा. 3 अधिक 2/6 म्हणजेच 5/6. हा झाला तुमचा अपूर्णांक 5/6. आले. ही याची बेरीज झाली. याच्या उलट असतं तर काय झालं असतं? वजाबाकी असती अशीच. तर इथं हीच क्रिया करायची. छेद समान करून घ्या
छेद समान केल्यानंतर शेवटच्या टप्प्यात इथं तुमचं बेरजेचं चिन्ह आहे, इथं वजाबाकी द्या आणि त्याचं उत्तर असं आलं असतं 3/6 वजा 2/6 म्हणजेच 1/6 हे त्याचं उत्तर आलं असतं. ओके, या उदाहरणावरनं हा आपण नियम समजून घेतला. भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना छेद समान करा. ठीक आहे, छेद समान करून अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. ठीक आहे, तुम्हाला हा नियम आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचा नियम अवश्य बघा. आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये अपूर्णांकाच्या महत्वाच्या बाबी आपण पाहत आहोत. त्यात एक उदाहरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे. 3/4 या अपूर्णांकात 3/4 या अपूर्णांकात 3/4 असा किती वेळा मिळविला म्हणजे उत्तर 3 येईल. काय पाहिजे आपल्याला उत्तर? 3/4 किती वेळा मिळवला म्हणजे उत्तर 3 येईल. अशी मांडणी करा. 3/4 बरोबर 3. आता ह्याला थोडस सोपं करून घ्या. म्हणजे इकडे जे भागाकाराला आहे 4 तो तिकडे पाठवा, तो गुणाकारात येईल. 3/4 तो असा दिसेल बघा. हा इकडे गेल्यानंतर 3 × 4. याची पुढची स्टेप अशी असेल, हा भागाकाराला होता, हा इकडे गेला गुणाकाराला गेला. दिसतोय? ओके, मग ही मांडणी अशीच 12. ठीक आहे, 3 चोक 12. ओके, आता परत या 3 ने याला भागा, काय होईल? 12/3. हे जर 3 तिकडे गेले तर काय येणार आहे? 3 ने जर याला भागलं तर 4 उत्तर येईल. 3 चोक 12 म्हणजे 3/4 अधिक 3/4 अधिक 3/4 अधिक 3/4 असं 4 वेळा जर घेतलं, हे उत्तर आलं 4 वेळा, तर ते उत्तर 3 येणार आहे. कसं ते बघा. याची बेरीज करा. 4 खाली राहील, 3 आणि 3 6, 3 9 आणि 3 12. किती आलं? 12/4. 3 1 3, हे 4 1 4, 4 त्रिक 12 आलं उत्तर 3. ओके, समजलं? म्हणजे काय केलं आपण? 3/4 बरोबर 3 मानले, जे उत्तर आपल्याला हवं होतं, आणि त्याला सोपं करून उत्तर काढलं, 4 आलं. याचाच अर्थ 3/4 हा अपूर्णांक 4 वेळा मांडला आणि मिळवला की त्याचं उत्तर संक्षिप्त रूप दिल्यानंतर 3 येतात. ठीक आहे, हे उदाहरण याच्या आधी स्कॉलरशिप सारख्या परीक्षांमध्ये येऊन गेलेलं आहे. तुम्हाला घेतलेले उदाहरण आणि अपूर्णांकाची महत्वाची बाब आवडली असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. पुढचं सूत्र अवश्य पहा. आपल्या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये अपूर्णांकातील महत्वाच्या बाबी आपण उदाहरणातून समजून घेत आहोत. तुमच्या समोर उदाहरण आहे. रोहित नावाच्या व्यक्तीला 18,000 रुपये पगार आहे. किती आहे? 18,000 रुपये पगार आहे. ठीक आहे, त्याने त्यातला 1/9 भाग पेट्रोलवर खर्च केला. 4/9 भाग त्याने घर खर्चाला खर्च केला. हा बघा 1/9 4/9 आणि 2/9 भाग 2/9 भाग त्याचा बँकेच्या हप्त्यावर गेला. तर त्याच्याकडे किती राहिले हे काढायचे. उदाहरण दिसायला खूप अवघड वाटतं पण खूप सोपं आहे. आतापर्यंतचा तुम्ही वन शॉट मध्ये अपूर्णांकाचा भाग जर बघितला असेल आणि मी या पुढचा मुद्दा सांगितल्यावर तुम्हाला तो खूप सोपा दिसेल. त्याने एवढे भाग जर खर्च केले तर याच्याकडे नीट बघा. या सगळ्याचा छेद समान आहे, यांची बेरीज करा. छेद सगळ्यांचा समान आहे, यांची फक्त बेरीज करा. किती बेरीज येते? किती झाली? 6 आणि 7, 7/9 भाग झाला. ठीक आहे, म्हणजे रोहितचा एकूण 7/9 भाग खर्च झालेला आहे. आता 18,000 पैकी रोहितने एवढा भाग खर्च केलेला आहे, तर आपल्याला त्याचा उर्वरित भाग काढायचा आहे. ठीक आहे, 18,000 पैकी त्याचा 7/9 भाग खर्च झाला. ठीक आहे, मग आता इकडचे जे 18 आहेत तिकडे गेल्यानंतर काय होतील बघा बरं, काय होतील. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर काढू शकता. काढा, याला सोपं रूप देऊन उत्तर. चला, तुमचं उत्तर आलं नसेल तर आता उत्तर सांगतो. आता नीट गणिताकडे बघा. 18,000 रुपये आहेत, त्यातले 7/9 भाग, 9 पैकी 7 भाग त्याने खर्च केले, म्हणजे त्याच्याकडे राहिलेला आहे 2 भाग. 9 पैकी आता उरले किती? फक्त 2. कारण 9 तुकड्यापैकी 7 तुकडे, 7 पट जी रक्कम होती ती संपली. मग त्याच्याकडे राहिला 2/9. म्हणजेच 18,000 यापैकी त्याच्याकडे 2/9 भाग राहिलेला आहे. आता आपण याला सरळ करू.
सरळ रूप देऊ. काय करायचंय, हा इकडे भागिले होता, याने याचा गुणाकार करून घ्या. काय करणार आपण, हा इकडे होता भागाकार होता ना, बघा 9 1 9, 9 2 18, 2000 आले. ओके, आता काय राहिले, हा 2000 इकडचा गुणिले 2 बरोबर उत्तर येते तुमचं 4. ठीक आहे, म्हणजे रोहित कडे 4000 रक्कम शिल्लक राहिली, कारण 9 पैकी त्याच्याकडे राहिलेला भाग होता 2000. ओके, दुसरा आले लक्षात उदाहरण. काय केलं आपण, छेद समान असल्यामुळे त्यांची बेरीज केली, तो भाग आला 7/9. 9 पैकी 7 हिस्से संपले, म्हणजे त्या 9 पैकी 2 भाग राहिले. हे जे राहिलेले 2 भाग होते हे आपण मांडून घेतले. 18,000 बरोबर 2/9 आणि त्याचं सरलीकरण केलं. या 2 ने याला भागलं, त्याच्यानंतर हा इथं भागाकाला होता, तिकडे गेला गुणाकाराला, हे इथं केलं, हे उत्तर आलं तुमचं 4000. आलं. काय होतं, इथलं सरलीकरण समजून घ्या. इकडचा होता, इकडून याला काटाकाटीचा भागाकार केला, हा इकडे भागाकारात होता, तो इकडे गुणाकारात गेला, ही स्टेप खाली घेतली, याने याला कट केला. ठीक आहे, 9 2 18 2 वरचे 3 आले लक्षात. ओके, एक उदाहरण आणि एक महत्वाचा नियम असा आपण समजून घेत आहोत. वन शॉट मधला हा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचं सूत्र अवश्य बघा. चला बघा, आपल्या समोर सूत्र, ट्रिक्स आणि नियम आपण पाहत आहोत. वन शॉट मध्ये अपूर्णांकाच्या महत्वाच्या बाबी हा भाग समजून घेत आहोत. तुमच्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. 12/60 या अपूर्णांकाचे सममूल्य अपूर्णांक ही एक महत्वाची बाब असते. त्यावर आपण खूप छान घटक केलेले आहेत, तुम्ही ते अवश्य बघा. कशी दाखवता येईल, या आकृत्या दिलेल्या आहेत, याच्यामध्ये काही भाग रेखांकित केलेला आहे, पण 12/60 हा कसा दाखवता येईल. ठीक आहे, तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, अन्यथा मी समजून सांगतो. बघा इथं 12 1 12, 12 5 60 म्हणजे काय झालं, 1/5 हे उत्तर आलं. आता या आकृत्यांकडे नीट बघा. 5 पैकी एक भाग रेखांकित केलेला आकृती कोणती, ही आहे आकृती क्रमांक 1, ही आहे आकृती क्रमांक 2. ह्या 5 भागांपैकी एक भाग रेखांकित केलेली आकृती कोणती. इतकी सोपी उदाहरणं असतात, फक्त आपण बारकाईने बघत नाही, म्हणून हे उदाहरण मुद्दाम अपूर्णांकाच्या महत्वाच्या बाबीत समजून सांगितलेलं आहे. बघा इथं घेतलेलं आहे, हे भाग किती आहेत एकूण, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7 पैकी किती भाग रंगवलेले आहेत, 5. ही होईल का, नाही, ही आकृती नाही. मग इथं किती आहेत, 1 2 3 4 5, 5 पैकी एक भाग रंगवलेला आहे, मग ही आकृती होईल का, यस, ही आकृती रेखांकित स्वरूपात दाखवता येईल. काय होतं, याच्यामध्ये संक्षिप्त रूप द्यायचं होतं आणि नंतर त्या आकृतीपैकी घेतलेला भाग रंगवला किती हे शोधायचं होतं. तुम्हाला घेतलेला सममूल्य अपूर्णांकाचा हा भाग आवडला असेल किंवा वन शॉट तर लाईक करायला विसरू नका. पुढचं सूत्र आणि नियम अवश्य बघा. आपल्या वन शॉट फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये अपूर्णांकाच्या महत्वाच्या बाबी आपण पाहत आहोत. त्यातली आत्ताची महत्वाची बाब उदाहरण तुमच्या समोर मांडलेलं आहे, सममूल्य अपूर्णांकाचा आहे. या उत्तरातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत, नीट समजून घ्या. बघा, तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा. 3/4 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला छेद 20 असलेला भाग कोणता. 3/4 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला छेद 20 असलेला भाग कोणता. इथं तर तिन्ही याला 20 छेद दिलेले आहेत, पण असा भाग शोधा ज्याचा 3/4 शी मिळता जुळतं उत्तर येईल. सममूल्य करायचं म्हणजे काय आधी ते समजून सांगतो. कुठलाही एक घ्या, एक अंक घ्या, कोणताही घ्या, आणि तो या अपूर्णांकाला गुणा किंवा भागा, त्याने याचं एवढं उत्तर आलं पाहिजे. पण एकाच अपूर्णांकाने अंशाला तीच क्रिया करायची, खाली तीच क्रिया करायची, गुणाकार करा अथवा भागाकार करा. ठीक आहे, बघा करून काय येतंय. आपल्याला मिळवायचं आहे 3/4. एक एक करून बघू. आता तुम्ही जर समजा याचा विचार केला 12/20 चा, तर तो कधी होईल 12/20. जर तुम्ही याला 4 ने गुणलं तर होते का, बघा 4 ने याला गुणलं तर 3 चौक 12 होतो, 4 ने गुणला, आणि याला गुणलं तर किती होईल, 4 चौक 16 होईल, म्हणजे इथं 12/16 होईल. त्याच्यामुळे हा तुमचा हा जो अपूर्णांक आहे तो होणार नाही समान याला गुणायला. मग दुसरं एक उदाहरण घेऊ. हे 15 जो आहे, हा 3/4 आपल्याला करायचा आहे. 15/20 हा अपूर्णांक होतो का, आपण चेक करत आहोत. हा अपूर्णांक याला सममूल्य होतो का. आता
याला एकाच अपूर्णांकाने भागाकार करू इकडच्या याला, किंवा याला भागाकार करू 15/20 ला. बघा बरं, 5 ने याला भागाकार करा, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. ओके, म्हणजे मी याला 5 नेच भागला, दोन्ही याला उत्तर आलं 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. हे आलेले आहेत सममूल्य अपूर्णांक. म्हणजे 3/4 चा सममूल्य अपूर्णांक आहे 15/20. हा अपूर्णांक होणार नाही. तुम्ही याला समान कोणत्याही अंकाने करून बघा. 3/4 ला तुम्ही स्वतः मांडणी करणार आहात. 3/4 बरोबर 18/20. हा अपूर्णांक येणार नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 15/20. हेच सममूल्य होतं, कारण याला आपण 5 ने दोघांनाही भागलं, उत्तर आलं 3/4. ओके, हा वन शॉट किंवा हे अपूर्णांकाच्या महत्वाच्या बाबी आवडल्या असतील, लाईक करायला विसरू नका आणि पुढचं सूत्र अवश्य बघा. आपल्या या वन शॉट रिव्हिजन मध्ये, फास्ट फॉरवर्ड मध्ये आपण अपूर्णांकातील महत्वाच्या बाबी पाहत आहोत. यामध्ये तुमच्या समोर सममूल्य अपूर्णांकाचं एक उदाहरण ठेवलेलं आहे. एक उदाहरण आहे, त्याला 3 ऑप्शन दिलेत. तुम्हाला सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, अन्यथा आपण रिव्हिजन करत आहोत, मी समजावून सांगतो. ठीक आहे, चला. 3/11 हा आपला बेसिक अपूर्णांक दिलेला आहे. याला सममूल्य शोधायचा म्हणजे काय? सममूल्य शोधणे म्हणजे कुठल्याही एका अंकाने एकच समानांक अंशाला आणि छेदाला गुणणे किंवा भागणे, जेणेकरून दोन्ही बाजू त्याच्या बॅलन्स होतील आणि त्याचं मूल्य समान राहील. ठीक आहे, बघा एक अपूर्णांक घेऊ. जर आपण याच्याशी 6 हा अपूर्णांक बघितला तर या 3 ला 2 ने जर गुणावं लागलं तर 6 होईल. हे आपल्या लक्षात येते. 3 ला 2 ने गुणलं तर 6 होईल. पण त्याच वेळी जर आपण याला गुणलं 2 ने तर याला सुद्धा गुणावं लागेल. याला 2 ने गुणून बघू काय होईल, आणि याला 2 ने, तर हे असं येतंय का बघा. 3 दुने 6 होतो, पण खालचा मात्र 22 होतो. 6/11 6/22 होतो. म्हणजे हा अपूर्णांक सममूल्य नाही. हा अपूर्णांक गेलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा अपूर्णांक आपण घेऊन उत्तर बघू काय होतंय. बघा तुमच्या समोर आहे 3/11. आपल्याला हा अपूर्णांक, याला सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. आता पुढचा पर्याय आपण घेतलेला आहे 60/20. खालचा पर्याय घेतला, हा आता जमत नाही, हे लक्षात आलं. मग आता असा अपूर्णांक बघा जो, किंवा अशी संख्या बघा जिने ह्या दोघांनाही गुणलं तर समान येईल. किती? 3 ला कितीने गुणल्यावरती 60 उत्तर येईल. 3 ला कितीने गुणल्यावर? कितीने? 20 ने. ओके, व्हेरी गुड. म्हणजे 3 ला 20 ने गुणा. 3 गुणिले 20. जर वरती 20 ने गुणणार असाल तर खाली सुद्धा 20 ने गुणा. मग काय उत्तर येते ते बघा. ओके, बघा बरं, इथं होतील 60. या दोघांचा गुणाकार केला 60 होतील. आणि इथं जर गुणलं तर 11 दुने 22, म्हणजे ते उत्तर येईल 220. यस, 60/220 बरोबर 60/220. हे उत्तर आलं. काय केलं आपण? सममूल्य ठरवताना एकाच अंकाने वरती आणि खाली गुणायचं. याच्यासाठी हे उदाहरण समजून सांगितलं. वरती सुद्धा आपण 20 ने गुणलं तर खाली पण आपण 20 ने गुणलं. हे बघा, इथं पण मी 20 ने गुणलं, इथं पण 20 ने गुणलं. 20 त्रिक 60 आणि 20 ने याला गुणलं, 11 दुने 22 झाले, वरचा 0 तिथं गेला. हा अपूर्णांक, हे दोनही सममूल्य होता. जर हा पर्याय असेल तुमच्या पुढे तर आले, हे याचं उत्तर आहे. आणि 2 ने जर 3 ला गुणलं तर उत्तर येणार नाही, हा सुद्धा पर्याय नाही. सममूल्य अपूर्णांकाची महत्वाची बाब आपण बघितली. त्यातला नियम आणि ट्रिक हीच होती, सममूल्य करताना अंशाला आणि छेदाला एकाच अपूर्णांकाने गुणून करून बघा किंवा भागून करून बघा. ठीक आहे, आपण घेतलेला सममूल्यचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थांबतोय. गुड डे, बाय.